शासकीय रुग्णालयाच्या प्रसूती विभागात नवजात बालकाला सोडून आई वडील फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून सदर बाजार पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शासकीय रुग्णालयाच्या प्रसूती विभागात मुलाला जन्म दिल्यानंतर त्याला रुग्णालयातच सोडून आई वडील पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। हा प्रकार 21 फेब्रुवारी रोजी घडला असून या प्रकरणी 13 मार्च रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात आई वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दुर्गा नागेश रावळे आणि नागेश रावळे राहणार हुमनाबाद जिल्हा बिदर अशी गुन्हा दाखल झालेल्या आई वडिलांची नावे आहेत। अधिक माहितीनुसार दुर्गा रावळे ही महिला गरोदर असल्याने प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती। 20 फेब्रुवारी 2026 रोजी तिने मुलाला जन्म दिला। त्यावेळी तिच्यासोबत पती नागेश रावळ देखील उपस्थित होते। मात्र दुसऱ्या दिवशी कोणतीही माहिती न देता या दाम्पत्याने नवजात बाळाला रुग्णालयात असुरक्षित अवस्थेत सोडून पलायन केले। काही वेळ बाळ एकटेच होते। नंतर ते रडू लागल्याने तेथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला। कर्मचाऱ्यांनी दोघांचा परिसरात शोध घेतला, मात्र तेही आढळले नाहीत। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रसूतीशास्त्र विभागातील डॉक्टर स्वाती भोसले यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार राहुल मनोहर करीत आहेत।